नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण बघत असतो। आज सुद्धा एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे मी। ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। कॅटेगरी काय आहे, त्यानंतर इथे वयोमर्यादा काय लागणार आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, सॅलरी काय लागणार आहे, फी आहे का नाही, ही सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहे। नोकरीचे प्रकार काय आहे, त्यानंतर जागा एकूण 202 जागा आहेत आणि इथे लास्ट डेट ॲप्लिकेशनची असणार आहे 29 फेब्रुवारी 2024। ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे 23 फेब्रुवारी 2024 पासून। आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो। बँक रिलेटेड जॉब असू द्या किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब असू द्या, पोस्टातील कोणते जॉब अपडेट आले असतील ते बघत असतो, त्यानंतर वर्क फ्रॉम होम जॉब असतील तर ते बघत असतो, त्यानंतर IT रिलेटेड जॉब असतात हे सुद्धा माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। सो नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण सविस्तरपणे पूर्णपणे माहिती बघून घेऊया। सो इथे ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे, ही पूर्णपणे आहे। एकूण 202 जागा आहेत। नोकरीचे ठिकाणी ते ठाणे आहे। यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून बघणार आहोत। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण एकदा बघून घेणार आहोत। सो इथे 8 पानी PDF आहे। ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कंत्राटी नोकरी असणार आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे बघा। खालील वर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवसासाठी आहे, कंत्राटी नोकरी असणार आहे। त्याच्यामध्ये पदनाम बघा, वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर, MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS चालणार आहे। त्याचे एकूण रिक्त पदे 67 असणार आहे आणि इथे पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे की अनुजातीचे 9 पाहिजेल आहे, अनुजमातीचे 5 पाहिजेल आहे। हे पूर्णपणे डिवाइड करून सांगितलेले। खुल्या प्रवर्गाचे 25 पाहिजेल आहेत। EWD किंवा मग विमाप्र यांचं 1 पाहिजेल आहे। परिचारिका पुरुष 7 पाहिजेल आहे। एकूण रिक्त पदे परिचारिका महिला 60 पाहिजेल आहे। त्यानंतर मेल MPW ते 68 पाहिजेल आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे। सो एकूण 202 जागांसाठी आहे। वयोमर्यादा सांगितलेला आहे इथे बघा। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजे वैद्यकीय अधिकारी, MBBS BAMS परिचारक हे कर्मचाऱ्यांसाठी 22/2/2024 रोजी उमेदवाराचे वय हे जाहिरात विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमचं एज आहे ते प्रॉपर पाहिजेल आहे, त्या डेटपर्यंत सांगितलेलं आहे। 18 ते 38 वर्ष चालणार आहे। त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली आहे, ते सुद्धा बघून घेऊ। इथे सांगितलेलं आहे बघा, 38 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे। MBBS विशेष तज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ यांचे वयोमर्यादा 70 वर्ष राहील व BAMS यांच्यासाठी वयोमर्यादा खुला 38 आणि राखीवसाठी 43 वय याप्रमाणे राहील, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर अर्ज भरण्यास बाबतीच्या सूचना सांगितलेल्या आहेत। तुम्हाला इथे गुगल फॉर्म ही लिंक दिलेली आहे, पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। या PDFची या लिंकद्वारा तुम्हाला फॉर्म भरायचं आहे। त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे बघा, जेंडर एलिजिबिलिटी मेल अँड फिमेल चालणार आहे। अनुभव म्हणजे इथे तुम्ही जर फ्रेशर उमेदवार असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहे। गुगल फॉर्मद्वारे पूर्णपणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता सांगितलेला आहे बघा। वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसरसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव MBBS क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट और प्रायव्हेट सेक्टर सांगितलेलं आहे। वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत। इथे प्रति महिना मानधन 60,000 पर्यंत तुम्हाला भेटू शकणार आहे। त्यानंतर इथे कामाचे ठिकाण व वेळ सुद्धा मेन्शन केलेला आहे। BAMS असेल तर इथे खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीवसाठी 43 वर्ष इथे वयोमर्यादा सांगितलेलं आहे। त्यानंतर परिचारकासाठी GNM आणि BSc नर्सिंग तुमचं झालेलं पाहिजे आहे आणि सॅलरी इथे 20,000 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर परिचारक पुरुषसाठी 7 जागा आहेत। एज्युकेशन सांगितलेलं आहे आणि सॅलरी मेन्शन केलेली आहे। त्यानंतर इथे पुरुष कर्मचारी यांच्यासाठी 12th पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचं झालेलं पाहिजे आहे। 38 वर्ष आणि राखीव 43 वर्ष वयोमर्यादा 18,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकणार आहे। ही पूर्ण माहिती झालेली आहे। कॉन्ट्रॅक्ट इथं जॉब असणार आहे 11 महिन्यांसाठी आणि 29 दिवसांसाठी। कंत्राटी नोकरी आहे। निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे होणार आहे। त्यानंतर जी 23 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट इथे सांगितलेलं आहे 29 फेब्रुवारी 2024 असणार आहे। संगणकार्थ तुम्हाला MSc प्रमाणपत्र धारण करीत असल्यास तपशील नमूद करावा, हे सांगितलेलं आहे। आता इथे अर्जाचं शुल्क किती असणार आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे, उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्कचे कोणतेही राष्ट्रीय बँकेचे DD तुम्हाला जोडायचं आहे। 150 रुपये असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि इथे
राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये असणार आहे, हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 असणार आहे. अजून कोणते रूल्स असणार असतील हे तुम्ही नक्कीच बघा. थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला हे चेक केलं जाणार आहे. सब्जेक्ट नॉलेजचे 10 मार्क, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज, लिडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज, एक्सपिरियन्स आहे का. फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क्स फॉर 1 इयर, फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क फॉर 1 इयर. टोटल एक्सपिरियन्स 10 मार्क्स मॅक्सिमम सांगितलेला आहे. एकूण गुण 50 सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्कीच तुम्ही क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये विचारू शकणार आहात. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.